माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्या सगळ्या कमेंट्स वाचते. मी कालच त्याला भेटले तर मला म्हटलं तू खरंच कुठल्या मुलीसाठी केलंयस का आतापर्यंत? मी म्हटलं की नाही, मी नाही केलंय कुठल्या मुलीसाठी आणि मी का करू तुझ्यासाठी हेही मला कळत नाही. काल मी एका मित्रासोबत डिनरला गेले रिहर्सल नंतर. तर आमचे डिरेक्टर सर म्हणाले काय कोणी खास आहे का? तर त्याचं ना अजून एक अकाउंट आहे अप्पू द फुस नावाचं, ज्याच्यात जे प्रायव्हेट अकाउंट आहे आणि ज्यात तो त्याच्या मित्रांची लफडी एकमेकांना शेअर करतो आणि त्याला खूप कमी लोक फ्रेंड्स आहेत. तर ते एक अकाउंट आहे, सांगून टाकले तर काही फार फायदा होणार नाही तुम्हाला कारण तो एक्सेप्ट नाही करणार, पण आहे आणि त्याच्यापासून जपून राहा. अमित भानुशाली ही इज असं सोशल मीडिया फ्रीक पर्सन आहे. तर तो ना इतका नॉनस्टॉप रील्स बघत असतो, जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो ना तो नॉनस्टॉप असा असतो, ये करते क्या, ये करते क्या, ये करते क्या. मला असं होतं तुझं काय पार्ट टाइम जॉब ऍक्टिंग आहे आणि फुल टाइम काय तुझं रील किंवा सोशल मीडिया आहे का? माझी आई नेहमी म्हणते की ना चाळण घेऊन उभे असतो आपण. प्रत्येक दरवर्षी नवीन काम येणार, नवीन कॉलेज येतं, नवीन वर्ष येतं, काय येतं, तर ना खूप माणसं येत राहतात. मग ती अशी चाळण अशी होते. तर आपल्याला वाटतं ही सगळी माणसं आपली आहेत, पण काही माणसं गळून पडत असतात, काही माणसं उरतात. मला असं वाटतं की हीच आपल्या आयुष्याचा एक, आत्ता मला वाटतं, अदरवाईज मी खूप रडलेली आहे की अरे आपण अशी बोलत नाही, मग आमचं हे भांडण झालं ते, आणि मी मुफट आहे म्हणून मे बी माझ्यावर भांडणं होतात की. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपल्या सगळ्यांसाठी फ्रेंड रिक्वेस्ट घेऊन प्रियंका आली आहे. कशीच प्रियंका? मस्त. कशी चालली आहे रिहर्सल? दणक्यात चालू आहे आणि रिहर्सल म्हटलं की पोटात गोळा येतो. नाटकाची म्हटली तर जास्त येतो, कारण एकदा ते सुरू झालं की त्याला तुम्ही मध्ये थांबवू नाही शकत. तुम्हाला 2-2.5 तास 3 तास पेलावं लागतं, ते तुम्हाला पुढे घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळे भीती वाटतेय, धाकधूक होते अशी, पण मजा पण येते डेफिनेटली. सो थिएटरने तुला फ्रेंड रिक्वेस्ट कधी पाठवली? कधी आलं आयुष्यात नाटक, एकांकिका, थिएटर, आणि किती वर्ष झाली या मैत्रीला? नाटकाने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली 2012-13 रोजी. तेव्हा त्या साली जेव्हा मी ललित कला केंद्रात ऍडमिशन घेतलं, मग तिथे नाटकाशी ओळख झाली. काय असतं नाटक, कसं असतं, काय काय असतं, आणि त्याच्यानंतर पास आउट झाल्यावरती पण थोडी ओळख होती. पण मध्ये आमच्यात दुरावा आला होता थोडासा, वेगळ्या मित्रांमुळे, वेगळ्या फ्रेंड रिक्वेस्टमुळे. पण आता परत एकदा आम्ही नव्यानं जोडलो गेलोय मित्र म्हणून. सो मजा वाटतेय, इंटरेस्टिंग वाटतंय, आणि माझी इच्छा आहे की आता ही मैत्री कधीच तुटू नये आयुष्यात. नाही तुटणार. आता पुन्हा एकदा हात पकडलाय, सो ते जाणार आहे कुठल्या कुठे, वी नेव्हर नो केवढा पुढे तुला हे नाटक घेऊन जाईल. बरं, आता हे विचारायचं की आम्ही जेव्हा पोस्टर बघितलं ना फ्रेंड रिक्वेस्टचं, तेव्हा ते सोशल मीडियाची एक पोस्ट असते तशी फ्रेम काहीतरी वाटते. सो मला फ्रेंड रिक्वेस्ट म्हटलं तर अचानक फेसबुकचा काळ आठवला, जिथे बेकार क्रेज होती फेसबुकची. ज्या वेळेला मेसेंजर पण आलं नव्हतं किंवा अँड्रॉइड फोन्स पण एवढे आलेच नव्हते, आणि त्या काळात ते बफरिंग होणं, असं 5 ते चौकोन जे बफर व्हायचे आणि मग ते यायचं. सो ही माझी कोअर मेमरी आहे फेसबुकशी रिलेटेड. तुझी अशी आहे का त्या रिलेटेड, किंवा की तू त्या आधीची आहेस? नाही ग, मी ह्याच जनरेशनची आहे, पण समहाव मी मोबाईल किंवा सोशल मीडियाची अशी खूप फॅन नाहीये. तुला कळत असेल की खूप कमी पोस्ट पडतात, कधीतरी मी अशी जागी होते अरे मी आहे सोशल मीडियावरती. फेसबुकची मेमरी अशी आहे ना की ती कॉलेजमध्ये कधीतरी अकाउंट ओपन झालं होतं, जे आजही आहे, आणि ना तिथे कोणाला पाठवायची रिक्वेस्ट, कोणाची एक्सेप्ट, काहीही भान नव्हतं. तेव्हा फक्त एवढं माहित होतं की असं काहीतरी एक प्लॅटफॉर्म आहे जिथे फोटो टाकला नाही की सगळ्यांना दिसतो, जिथे काहीतरी व्हिडिओ टाकला की सगळ्यांना दिसणार, किंवा त्यांनी टाकलं तर आपल्याला सगळ्यांना ते दिसणार. तर त्याची एक गंमत होती, त्याचं एक नवीन गोष्टीचा एक नवेपणा होता त्याच्यामध्ये. आणि जसं आता इन्स्टाच आहे, मला अजूनही गंमत ही वाटते की आपल्याला फेसबुक थोडंसं आउटडेटेड वाटू शकतं, कारण इन्स्टा आलं आणि त्याच्या पुढे काय काय आलं. पण आजही माझे बाबा किंवा इन्स्टा तितकं इझिली ऑपरेट नाही करू शकत जितके फेसबुक करतात, किंवा ते त्यांच्या लंडन मधल्या बहिणीशी किंवा अजून कुठल्या त्यांच्या नातेवाईकांशी
इतर मित्रमंडळींशी फेसबुक थ्रू खूप कनेक्टेड आहेत. म्हणजे त्यांनी कुठली तरी पोस्ट टाकली की त्यांच्या मित्रांचे बहिणीचे वगैरे व्हेरी गुड नाईस वगैरे जेव्हा रिप्लाय येतात ते आपल्याला भले त्यासाठी हे काय रिप्लाय आहेत किंवा की काय आहे, पण त्यांच्यासाठी ती गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यांच्यासाठी तेच कनेक्शन आहे, त्यांचं ते नातं आहे. आणि सोशल मीडियाने फक्त तरुण पिढीला ह्या सगळ्या गोष्टी नाही दिल्या, तर ती एक जनरेशन सुद्धा आहे ज्यांना त्यांनी एक वेगळा रूट दिला. आणि आपली किंबहुना अशी जनरेशन आहे ज्यांच्या जुन्या पोस्ट जर बघितल्या तिथे स्वतःचे फोटो नव्हता मांजरांचे, बाळांचे. म्हणजे मी बघितले की जे माझ्या जनरेशन त्यांच्या ओल्ड पोस्ट मध्ये सगळ्यांनी सुरुवातीला फक्त फोटो पोस्ट करायचे, मग ते गुगलवरनं कुठलेही उचलायचं आणि कुठलेही पोस्ट करायचे, हे करत कुठलेही फोटो टाकले. आता आपण खूप पर्टिक्युलर असतो की माझे पण मला तरी असं वाटतं की दॅट इज रिअल. म्हणजे मला आज एखादं फॉरवर्डेड मेसेज आहे गुड मॉर्निंग आणि खाली मांजर आहे किंवा चहाचा कपच आहे, कार्टून आहे आणि मला ते पोस्ट करायचं, दॅट इज रिअल सेल्फ. ना की बापरे ह्यात ना बहुतेक माझी ही प्रोफाईल चांगली नाही दिसत आहे आणि मग इथे माझे दात जसे माझे केस जसे उडतायत, ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ते जास्त खरी आहेत ती माणसं. कारण त्यांना जे मनाला वाटतं ना ते बिंदास टाकू शकतात, कारण त्यांना ती भीती नाहीये. आज पब्लिक फिगर म्हणून असू देत किंवा ऍक्टर म्हणून असू देत, एक भीती असते की अरे बापरे आता हे टाकल्यावर काय याच्यावरती लोक बोलतील, ह्याला लाईक येतील का, कमेंट येतील का, काय येतील, एक प्रेशर असतं. पण इतरांसाठी आपण बघायला गेलो तर ते प्रेशर नाहीये, ते त्यांना वाटेल ते टाकू शकतात आणि त्यांचे मित्रही ते तितक्याच छानरित्या एक्सेप्ट करतात. बरं, मैत्रीचा विषय निघालाय म्हणून मी तुझ्यासाठी रॅपिड क्वेश्चन्स आणलेत. येते नाही मला प्रेशरच येतंय अरे वेगळं. हे अगदी सोपं आहे, याच्यात काही नाही, फक्त तुला तुझ्या इंडस्ट्रीमधल्या मित्रांची नावं घ्यायची आहेत, इतकं सोपं आहे. हे सोपं आहे, हे सोपं आहे. सो अशी किंवा असा एखादा फ्रेंड ज्याची तुझ्या सोशल मीडियाच्या पोस्टवरती आवर्जून कमेंट असते. आवर्जून कमेंट असते. हा, आमचा ना मेकअप वाला आहे एक रोहन म्हणून, ओके, ठरलं तर मगचा रोहन शिंदे नावाचा. रोहन, हे तुझ्यासाठी, कारण तू प्रत्येक माझ्या पोस्टवरती कमेंट करतो आणि तुझा एक माझ्यावरती राग असतो की मी त्याच्यावरती काही कमेंट बॅक करत नाही किंवा ते लाईक करत नाही. तर रोहन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्या सगळ्या कमेंट्स वाचते. असा किंवा अशी एखादी फ्रेंड की जिच्याशी बोलताना तोंडाला फिल्टर बसवायची गरज नाही, सर्रास शिव्या देऊ शकतो आपण. खूप आहेत ग, बापरे आता किती लोकांची नावं सांगायची. नाही पण खूप आहेत. फिल्टर तर माझा असा कधी नसतो, माझ्या खूप जवळच्या मित्रांना माहिती आहे, त्यामुळे तेही माझ्याशी बोलताना विदाऊट फिल्टरच बोलत असतात. त्यामुळे पण हो खूप आहेत. म्हणजे गौरव मालणकर आहे, विपुल काळे आहे, हे सगळे जण मला इतका त्रास देतात ना की आपसुकी. आशिष आहे, आशिष जोशी. फिल्टर कसा लावणार आहे, असे मित्र असले की फिल्टर नाही लावायचा. असा एखादा फ्रेंड ज्याच्यासोबतची फ्रेंडशिप बघून बऱ्याचशा लोकांना वाटतं दे आर नॉट जस्ट फ्रेंड्स, असं खूपदा वाटू शकतं. मी खरंच सांगते, माझे इतके मित्र आहेत की काल मी एका मित्रासोबत डिनरला गेले रिहर्सल नंतर, तर आमचे डिरेक्टर सर म्हणाले काय कोणी खास आहे का. म्हटलं कुमार सर प्लीज, मी खरंच सांगतेय की माझे 150-200 तरी मित्र आहेत आणि मित्र आहेत, म्हणजे मैत्रिणी नाही आहेत, मित्र आहेत. आणि ते तुम्हाला दर प्रयोगाला वेगवेगळी शंका येऊ शकते, त्यामुळे तुम्ही असं नका प्रेशर घेऊ. तर हो, माझे खूप मित्र असे आहेत की ज्यांच्यासोबत मी खूप फिरते. म्हणजे आता माझा राज राणे नावाचा मित्र, तो इंडस्ट्रीतला नाहीये तसा, पण तो बिचारा ना गिरगाववरून मला ऑल द वे गोरेगावला पिकअप करायला येतो बाईकवरून आणि तिथून आम्ही जातो ठाण्याला. आशिष, माझा आणि त्याचा एक ग्रुप आहे तिघांचा. आणि तो परत रात्री आमचं सगळं टाइमपास जेवण बिवण करून झालं की तुम्हाला गोरेगावला सोडतो आणि तसा तो गिरगावला जातो. म्हणजे तो किती वळसा घालून. आणि मी कालच त्याला भेटले तर मी त्याला म्हटलं तू खरंच कुठल्या मुलीसाठी केलंयस का आतापर्यंत. मी म्हटलं की नाही, मी नाही केलंय कुठल्या मुलीसाठी आणि मी का करू तुझ्यासाठी हेही मला कळत नाही. अशी किंवा असा एखादा फ्रेंड ज्याला रूममेट म्हणून तुला चूज करायला आवडेल की काही अंशी तसा माझा एक रूममेट आहे आशिष जोशी. कारण ठाण्यात रिहर्सल होती त्यामुळे त्याचं एक घर आहे ठाण्यात, तर तिथे मी काही दिवस मध्ये मध्ये राहत होते कारण मी गोरेगावला राहते. तर ट्रॅफिक आणि मलाही थोडंसं काम करायचं होतं नाटकावरती म्हणून ही स्पेस हवी होती. समहाव तो एक असा आहे की तो कधी कधी यायचा कधी कधी नाही यायचा, मी एकटीच राहायचं त्याच्या घरी अदरवाईज. पण हो, मला आवडेल आशिष सोबत रूममेट म्हणून असं शेअर करायला. असा किंवा अशी एखादी फ्रेंड ज्याच्यासोबत को आर्टिस्ट म्हणून स्क्रीन शेअर करायची खूप इच्छा आहे. तसं माझे बरेचसे फ्रेंड्स हे ह्याच
म्हणजे काम करता करताच झालेले आहेत, त्यामुळे असं अवघड आहे. पुन्हा करायचंय, चला पुन्हा 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 मला खूप लोकांसोबत काम करायचं आहे यार. म्हणजे फुलपाखरूची गँग असू दे किंवा इव्हन आता मला समहाव या नाटकानिमित्ताने वाटतंय की अजय दादा सोबत किंवा आशिष दादा सोबत मला स्क्रीन शेअर करायला आवडेल. कसलं भारी. अशी किंवा असा एखादा फ्रेंड ज्याच्याकडून एखादं शूटिंग लेसन तुला मिळालंय की जे इंडस्ट्रीत काम करताना नेहमी काम येतं, की ह्यानी हा कानमंत्र दिलाय जो मी ऑलवेज आहे माझ्यासोबत? तसं सागर दादा आहे, सागर तळाशीकर, बाबांचं काम करतात सिरियल मध्ये. तर ना त्यांनी कानमंत्र नाही दिलाय मला, पण समहाव तो ना नेहमी एक चेक ठेवून असतो माझ्यावरती. म्हणजे आता हे नाटकाचं थोडं प्रेशर होतं की जमेल ना, होईल ना, सगळ्याच गोष्टी होत्या. तर तो ना मला एक दिवस आड किंवा कधी कधी तर ऑलमोस्ट रोज मला एक मेसेज करतो, ऑल ओके ना पिल्लू, होत आहे ना सगळं व्यवस्थित. कुणाला तरी जी आपली खरं तर आम्ही खूप प्रोफेशनल स्पेसमध्ये काम करतो, पण त्या स्पेस मधल्या माणसाला आपली इतकी काळजी वाटणं, इतकं अफेक्शन वाटणं आपल्याप्रती, हेच खूप भारावून जाते मी ह्या गोष्टीने. की आज मला वाटतं की ही अशी फ्रेंड रिक्वेस्ट आहे माझी सागर दादा सोबत जी कधीच अनफ्रेंड होणार नाही. अरे हर एक फ्रेंड कमी न होतं असं म्हणतात. सो एका मित्रा किंवा मैत्रिणीची पोलखोल करायला आवडेल का? म्हणजे अगदीच वरच्या लेवलला नाही, पण एखादी गोष्ट जेव्हा ह्याच्यासोबत आहे म्हणजे ह्याची पोलखोल असं ॲज अ नाही, पण समहाव आमचा अमित जो आहे, अमित भानुशाली, ही इज असं सोशल मीडिया फ्रीक पर्सन आहे. तर तो ना इतका नॉनस्टॉप रील्स बघत असतो, जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो तो नॉनस्टॉप असा असतो, ये करते क्या, ये करते क्या, ये करते क्या. मला असं होतं तुझं काय पार्ट टाइम जॉब ऍक्टिंग आहे आणि फुल टाइम काय तुझं रील किंवा सोशल मीडिया आहे का? पण गंमत वाटते मला की त्याला तो छान एक्सप्रेस करतो स्वतःला. रॅदर मला अजून एका मित्राची पोलखोल थोडीशी करावीशी वाटेल, ती म्हणजे अप्पू द फिज नावाचा एक मुलगा आहे, एक अकाउंट आहे अपूर्व रांजणकरचं. तर त्याचं ना अजून एक अकाउंट आहे अप्पू द फुस नावाचं, ज्याच्यात जे प्रायव्हेट अकाउंट आहे आणि ज्यात तो त्याच्या मित्रांची लफडी एकमेकांना शेअर करतो आणि त्याला खूप कमी लोक फ्रेंड्स आहेत. तर ते एक अकाउंट आहे, सांगून टाकले तर काही फार फायदा होणार नाही तुम्हाला, कारण तो एक्सेप्ट नाही करणार, पण आहे आणि त्याच्यातून जपून राहा. म्हणजे असं पण असू शकतं आपल्या मित्रांचं, व्हेरी डेंजरस. बरं, असा एखादा मित्र किंवा मैत्रीण जिची एखाद्या गोष्टीसाठी पाठ थोपटायला आवडेल, आणि असा एखादा मित्र किंवा मैत्रीण ज्याचे कान पिळायचे तुला? अनिशा सबनीस नावाची माझी एक मैत्रीण आहे. तर मला असं वाटतं की ती ना सोशल मीडियावरती खूप प्युअर वाटते मला त्या बाबतीत. तिच्या पण पोस्ट भरपूर असतात, ती रील्स पण करते, पण समहाव मला असं वाटतं ना की ती ना ते खूप बॅगेज घेऊन नाही फिरत की मी हेच टाकलं पाहिजे का तेच टाकलं पाहिजे. ती डान्स पण करते ना, तर ती खूप मन लावून आणि बिंदास नाचते. ती फोटो टाकते सगळं बिंदास टाकते. मला ते एक आवडतं, तिची ती एक गोष्ट मी एन्जॉय करते तिच्या. म्हणजे तिची ह्यासाठी पाठ थोपटणार. आणि आता कान कोणाचा पिळायचा आहे, एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीचा कोणाचा पिळायचा आहे असं, तेव्हा ही गोष्ट जरा सुधार किंवा नको यार हे नको करूस तर जरा बरं होईल. अप्पू खूप सोशल मीडियावरती असतो असं मला वाटतं, पण अप्पूचं ते माध्यम आहे एक्सप्रेस करायचं स्वतःला. पण हो खूप असतो तो नको, एवढा नको. तू सकाळी कुठे होतास, दुपारी कुठे आणि संध्याकाळी कुठे, इतकं लोकांना नाही बघायचंय किंवा त्यांनी बघू नयेत. काही गोष्टी असल्या पाहिजेत ज्या तुझ्या पर्सनल आहेत, ज्या असल्या पाहिजे असं मला वाटतं. अगेन तू काय ऐकणार नाही. बरं, आता जाता जाता खूप महत्वाचा प्रश्न, कारण की आपण स्वतःची कधी काय म्हणतो, आपण स्वतःचं कौतुक कधी करत नाही फार, तर म्हणून विचारायचं आहे की तुला असं का म्हणायला आवडेल की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रियांका सारखी एक मैत्रीण असायलाच पाहिजे, किंवा कशी आहे प्रियांका मैत्रीण म्हणून? मी प्रियांका मैत्रीण म्हणून मी खूप फिल्टरलेस आहे. जी खरी मैत्री ज्याच्यासोबत असते ना, मी कोणाचं फक्त असं तोंडावर कौतुक करून नाही ठेवू शकत. जर मला ती व्यक्ती खरंच कनेक्ट झाली माझ्याशी तर मी त्याच्यासाठी काहीही करू शकते. हो, एक हे. आणि जर तो चुकला तरी
जाने यार मेरा दोस्त आहे असं म्हणून मी त्याला पाठीशी नाही घालू शकत. तर मला त्याला सांगावं असं वाटतं की हे तुझं चुकलं, तुला राग आला आणि तुला वाटतं की नाही यार ही खूपच तोंडावर बोलते तर मला नाही मैत्री ठेवायची, तरी मला चालेल. पण मी अशीच मैत्री करते की चुकलं तुझं तर मी तोंडावर सांगते. तुझं कधी फ्रेंडशिपचं ब्रेकअप झालं का? कारण लोक म्हणतात की रिलेशनशिप मधलं ब्रेकअप जे ते खूप हर्ट करतं, पण मला वाटतं की फ्रेंडशिपचं ब्रेकअप पण असं आहे जे खूप जास्त हर्ट करणार असतं. सो झालंय आयुष्यात? खूप झाले असं कोणाचे नाही होत यार. आणि माझी आई नेहमी म्हणते की ना चाळण घेऊन उभे असतो आपण. प्रत्येक दरवर्षी नवीन काम येणार, नवीन कॉलेज येतं, नवीन वर्ष येतं, काय येतं, तर ना खूप माणसं येत राहतात. मग ती अशी चाळण अशी होते. तर आपल्याला वाटतं ही सगळी माणसं आपली आहेत, पण काही माणसं गळून पडत असतात, काही माणसं उरतात. मला असं वाटतं की हीच आपल्या आयुष्याचं एक, आत्ता मला वाटतं, अदरवाईज मी खूप रडलेली आहे की अरे कोणाशी बोलत नाही, मग आमचं हे भांडण झालं ते, आणि मे बी मुफट आहे म्हणून मे बी माझ्यावर भांडणं होतात की मैत्री तुटलेली आहे किंवा काय. पण तरी मी असं सांगेन की ही प्रोसेस उत्तम आहे की काही माणसं येतात, त्यातली काही टिकतात, काही गळून जातात. जी टिकतात ती कायमस्वरूपी टिकतात, आणि आशा नाही लावून ठेवायची की ही व्यक्ती आयुष्यभर सोबत राहील, पण असली तर काय वाईट. कसलं भारी प्रियंका, हे माझ्या लक्षात राहणार आहे कायम. चाळणचं जे उदाहरण तू दिलेस, आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. कारण ही जी फ्रेंड रिक्वेस्ट तू घेऊन आली आहेस, तर मला वाटतं की तू प्रेक्षकांना एक रिक्वेस्ट करायला हवीस की त्यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करावी आणि भरभरून प्रतिसाद द्यावा. मी ही फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना पाठवतेय, आणि ती ऍक्सेप्ट कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे. आमचं नाटक बघायला या, चांगलं वाईट जे तुम्हाला वाटेल ते आमच्यासोबत शेअर करा. तुम्ही बघायला आलात नाटक तर आम्ही भरून पाहू, कारण आम्ही कलाकार म्हणून आम्हाला कायम तुमच्या समोर सादर व्हायचं असतं, तुमच्या समोर प्रेझेंट करायचं असते आमची कला. तर प्लीज प्लीज आमचं नाटक बघायला या. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा या नाटकासाठी पण, आणि आम्हाला माहित नाही पाईपलाईन मध्ये काय आहे. सो मला वाटतं की या 2024 मध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स असू दे, ज्याचा धमाका होऊ दे, आणि त्या निमित्ताने आपली भेट पण होऊ दे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.